नमस्कार, कसे आहात सगळेजण? तर तुमचे स्वागत आहे संध्याज लाईफ ऑल इन वन या चॅनलवरती. तर आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर प्लीज माझा हा चॅनल नवीन आहे तर चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रथम मी सांगते की मी सध्या राहते रेंटच्या घरामध्ये. तर माझ्याकडेही खूप सगळं आहे, म्हणजे मला जिथं दिलं त्या घरी सगळं काय आहे. पण जो आपला स्वाभिमान असतो, जो सेल्फ रिस्पेक्ट असतो, तो नाही आहे. त्याच्यामुळे मी खूप वेट केलं, खूप सहन केलं, पण परिस्थिती काही सुधरत नव्हती. त्याच्यामुळे मी शेवटी रेंटने राहायचं ठरवलं आणि आता मी ते सगळं सहन करून, तो सगळा संघर्ष करून मी जिथं राहते, खूप म्हणजे खूप मानसिक समाधान आहे आणि मी त्याच्यात खूप खुश आहे. भलेही माझ्याकडे कुठल्या सुविधा नसतील, कुठं सुख नसेल, पण ज्यात जेवढं आहे तेवढ्या घरात मी खूप सुखी आहे. आणि खरंच मी ते शब्दात नाही सांगू शकत, कारण की याच्या अगोदर मी जिथं राहत होते ना, खूप असं म्हणजे त्या दलदलमध्ये मी फसल्यासारखं झाले होते. सुरुवातीचे दिवस खूप चांगले होते, काही वाटत नव्हतं. पण जसं जसं अस्तित्वाची जाणीव झाली ना, तेव्हा खूप त्रास झाला. लोकांची टोमणी ऐकायचं, जसं काही रोज आपण, आणि हो प्लस मी ड्युटीही करत होते, तरीही माझी ही अवस्था होती. घरात करायचं, ड्युटी करायचं, आणि जेव्हा ड्युटीवरून मी घरी येते तेव्हा लोकांची तोंड ही अशी फुगलेली असायची. वाटायचं की का आलो आपण घरी. त्यांचा तो चेहरा पाहून असं वाटायचं की मी काहीतरी गुन्हा केलाय, खूप मोठा गुन्हाच केलाय. खूप वाईट वाटायचं की बाबा आपण एवढे वाईट आहे का, की हे लोक आपल्या बाबतीत कसं काय समाधानी नाहीयेत. खूप म्हणजे खूप मी सहन केलं. आणि टोमणी तर एवढी असायची, बापरे. त्याच घरातली लोक एकमेकांवरती असं एवढी टोमणी मारून बोलायचे की नाही सहन व्हायचं. समजायचं ते की बाबा हे लोक एकमेकांवर घालून आपल्याला बोलतात. नाही सहन होत नव्हतं, पण मुलासाठी सहन केलं. आणि सगळ्यात जवळची जी व्यक्ती होती ना, तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, की वाटायचं ती व्यक्ती आपली आहे, पण कधीच नसते. ती व्यक्ती आपली नसते. ती पहिली प्रायोरिटी तिच्याच घरातल्यांना देत असते आणि त्याच्यानंतर ती आपल्याला प्रायोरिटी नसतेच देत. फक्त ती फॉर्मॅलिटी असते. तर त्याच्यातून शेवटी मी बाहेर पडले आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं बाहेर पडल्यावरती. असू द्या मला नाही मिळू द्या सगळ्या सुखसुविधा, पण मी आहे ना, हे जे सगळं आहे ते स्ट्रगल करते, त्यातच मला वाटतं की खरंच मी समाधानी आहे. खूप दुःख येतं, संघर्ष असतं, संकट येतात, पण काही वाटत नाही. खरंच आता सवय झाली आहे, खरंच खूप सवय झाली आहे. तुम्हालाही सांगते, कारण की मी तिथं असताना कधीच स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपला नाही. सतत दुसऱ्यांचा विचार करायचं की बाबा असं वागलं तर काय होईल, तसं वागलं तर काय होईल. ह्याच्यातच माझी जवळजवळ आयुष्याची 10-12 वर्ष घालवली मी. एक एक दिवस कसा सहन केले माझी मला माहिती. आणि जेव्हा मी तर सहन केले, असेच दिवस गेले, पण जेव्हा दुसरी व्यक्ती आली तेव्हा खरी सुरुवात झाली की की त्या व्यक्तीला डोक्यावर घेतलं आणि मला एक नोकर असल्यासारखं वागणूक. सगळी घरातली कामं करायची, ड्युटी करायचं, परत घरी यायचं, परत तेच रुटीन, आणि त्या व्यक्तीला तुम्ही डोक्यावर घेतलं. तेव्हा खरंच खूप वाईट वाटलं. म्हणलं की बाबा आपली हीच आहे का आपली अवकात. खरंच खूप फील होतं. पण ठीक आहे, म्हटलं जाऊ दे. आज नाही उद्या परिस्थिती सुधारेल, पण नाही सुधरत. शेवटी कसं आहे ना, स्वतःला अलिप्त केलेलंच बरं असतंय कधीही. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्हीही असं वागा, असं करा, पण एक माझा अनुभव आहे तो तुमच्याशी शेअर केले, कारण की हा जन्म एकदाच आहे. कसं आहे ना, दुसऱ्याचा विचार करत जर बसलं ना, तर आपली मानसिक स्थिती खराब होते. आणि त्याच्यात कधी कधी तर असं व्हायचं मला की वाटायचं की का जगतोय आपण. फक्त एक चार भिंतीच्या आत, कोणाचा आधार नव्हता. त्या चार भिंतीच्या आत रोज रात्री रडायचं एकांतात, कारण सांगता येत नव्हतं, सांगणारच आपला नव्हता, त्याच्यामुळे रडायचं, परत स्वतःला सावरायचं. हे असंच खूप वैताग आला होता. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, म्हणजे कसं ना की जपायचं स्वतःला, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवायचं, लोकांचा विचार करायचा नाही. कारण की लोक एक क्षण देखील आपला विचार करत नाहीत. त्यांना त्यांचा पैसा, कारण की ते पैशाने आपल्याला तोलतात. त्यांना आहे ना, पैशापुढं माणूस म्हणजे काहीच किंमत नसती. कचरा करतात अक्षरशः आपला ते. पैसा, फक्त पैसा पाहिजे. आजकालचं तर युग आहे ना हे. तुम्ही कुणासाठी जीवही द्या, काही उपयोग नाही.
जीव दिला तरी त्यांना किंमत राहणार नाही. ते फक्त आपल्याला आहे ना त्या पैशाने बघतील. त्यांना फक्त पैसा पाहिजे. ज्याच्याकडे पैसा आहे आजकाल त्याला किंमत आहे. ज्याच्याकडे काय नाही त्याला काही किंमत नाही, काडीची किंमत नाही आहे. त्याच्यामुळे ना जे कष्ट पडेल ते करा आयुष्यात. आणि ज्यांनी आपल्याला टोमणी मारलेत, ज्यांनी आपल्याला वाईट वागणूक दिली, ज्यांनी वाईट बोलणं केले ना, त्यांना स्वकर्तृत्वावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दाखवा आणि करून दाखवा. एक ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना एका दिवसात होत नाहीत, एक दिवस मात्र होतील. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या जेवायला. आज आहे बटाट्याची भाजी, लोणचं, भात आणि ह्या कडक भाकरी. तर या जेवायला. मस्तपैकी खाणार आहे.